पुढील कार्यक्रम जो या ठिकाणी संपन्न होतो आहे त्यासाठी संत परंपरेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि साहित्यिक अनिलजी सहस्त्रबुद्धे यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याची मी विनंती करते आणि कृपया त्यांना विनंती करते की आपण मंचावर येऊन पुढील सत्राचं अध्यक्षस्थान ग्रहण करावं. आपल्या या उद्घाटन समारंभाच्या पुढील सत्राचं अध्यक्षस्थान भूषवित आहेत ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक अनिलजी सहस्त्रबुद्धे. त्याचबरोबर या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे लोककलेचे गाढे अभ्यासक लोककलावंतांचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी खांडगे सर यांनाही मी कृपया मंचावर येण्याची विनंती करते. त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिका आणि संत परंपरेच्या पायीक असणाऱ्या अरुणाताई ढेरे यांनाही मी कृपया मंचावर येण्याची विनंती करते. माननीय अनिलजी सहस्त्रबुद्धे, आदरणीय प्रकाशजी खांडगे सर, आदरणीय अरुणाताई ढेरे या सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरती येऊन स्थान ग्रहण करावं. त्याचबरोबर ज्या ग्रंथ स्मरणिकेचं विमोचन या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदयांच्या शुभ हस्ते झालं त्याच्या संपादिका संत साहित्य अभ्यासक डॉक्टर वर्षा पटारे तोडमल यांनाही मी कृपया मंचावर येण्याची विनंती करते. 650 पृष्ठांचा अतिशय देखणा असा हा ग्रंथराज या ठिकाणी त्याचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. अनेक मान्यवर अभ्यासकांचे अनेक भाषांमधले मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत अशा भाषांमधले लेख यामध्ये आपल्याला वाचता येणार आहेत. या संपूर्ण संमेलनाच्या निमित्ताने त्याचं स्मरण आपल्याला सदैव राहावं म्हणून या ग्रंथाचं आयोजन, या ग्रंथाची निर्मिती या ठिकाणी आपण केली आहे. त्याचबरोबर विवेकानंद शिक्षण संस्थेचे आदरणीय अभयकुमारजी साळुंखे सर यांनाही मी कृपया मंचावरती येण्याची विनंती करते. स्वतः संमेलनाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेतच आणि त्याचबरोबर ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या उपस्थितीने ही वास्तू, हे सभागृह पुनीत झालेलं आहे असे हरिद्वारचे महामंडलेश्वर हरिचेतनानंदजी महाराज, मैं आदरपूर्वक विनम्रतापूर्वक हरिद्वार से यहाँ पधारे महामंडलेश्वर जी हरिचेतनानंद जी महाराज से विनती करती हूँ कि कृपया वो मंच पर पधारे. त्याचबरोबर आपल्या या करवीर नगरीचं भूषण असणारे कणेरी मठाधिपती हरिभक्तपरायण काडसिद्धेश्वरजी महाराज यांनाही मी विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. आपल्या आगमनाने हा मंच पावन होणार आहे. आज कोल्हापूर आणि कणेरी मठ याचं जे एक अतिशय जवळचं नातं आहे आणि महाराष्ट्राचं भूषण असणारी अशी ही परंपरा आज कणेरी मठाच्या वतीने आधुनिक विचारांचे कास धरत ज्या पद्धतीने पुढे नेली जात आहे त्या सगळ्याचा आपल्याला अभिमान आहे. मी या ठिकाणी मंच सज्जेलाही विनंती करते की मान्यवरांचं आसन व्यवस्था या ठिकाणी आपण सज्ज करावी. त्याचबरोबर सौ सविता गोसावी आणि श्री रवी पाटील यांना विनंती करते की आपणही कृपया मंचावरती यावं. मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी आपल्याला मंचावर येण्याची विनंती आहे. अरुणाताईंचं स्वागत करण्याची विनंती सविता बहिणींना या ठिकाणी करते. त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली आपला ग्रंथ साकार झाला त्या ग्रंथराजाविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर वर्षा पटारे तोडमल उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करण्याची विनंती सविता बहिणींना करते. आणि या संपूर्ण संमेलनाच्या आयोजनामध्ये ज्यांचा अतिशय सक्रिय सहभाग राहिलेला आहे असे नगरसेवक आदरणीय नितीनजी पाटील यांना विनंती करते की आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आजच्या या सत्राचं अध्यक्षपद भूषवत असलेले अनिलजी सहस्त्रबुद्धे, अनिलजींचं स्वागत करण्याची विनंती मी नितीन पाटील यांना करते. आपल्या नगरसेवक पदाची कुठलीही झूल अंगावरती न बाळगता पडेल ते प्रत्येक काम करून नितीनजींनी या संमेलनाच्या यशामध्ये खूप मोलाचा सहभाग नोंदवलेला आहे. ते स्वागत करत आहेत या सत्राचं अध्यक्षस्थान भूषवत असलेले अनिलजी सहस्त्रबुद्धे यांचं. त्याचबरोबर प्रकाशजी खांडगे यांचंही त्यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते.
नितीनजी पाटील यांना विनंती करते की प्रकाशजी खांडगे सरांचं आपण स्वागत करावं. त्याचबरोबर खरं तर खांडगे सर आमचे मार्गदर्शक आहेत म्हणून ते स्वागताला नाही म्हणतायत, पण सर आमच्या आदराची भावना आपण स्वीकारावी. श्री स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूर ही आशिया खंडातील 2 नंबरची संस्था, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्काराने काम करणारी या संस्थेच्या वतीने प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे सर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत. सर हे तत्वचिंतन संत पंथाचे पुरस्कार करते आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे प्रचारक म्हणून आपणा सगळ्यांना सुपरिचित आहेतच. त्याचबरोबर सर्व गुरुवर्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. हरिद्वारवरून या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे असे आदरणीय बाबा हठयोगी महाराज यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांचे आशीर्वाद ग्रहण करूया. स्वामी शिवानंदजी महाराज यांचं स्वागत करण्याची विनंती मी नितीनजींना करते. आदरणीय योगी आशुतोषजी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचेही आशीर्वाद आपण ग्रहण करूया. मी नितीनजींना विनंती करते त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर कणेरी मठाधिपती हरिभक्तपरायण काडसिद्धेश्वरजी महाराज यांची आपण या मंचावरती वाट पाहतो आहोत. सर्व गुरुजनांचं या ठिकाणी आपण पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करूया. समोर उपस्थित मान्यवरांचंही स्वागत करूया आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करण्यासाठी मी लोककलेचे अभ्यासक, लोककलावंतांचे मार्गदर्शक डॉक्टर प्रकाशजी खांडगे यांना विनंती करते. पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण न्यायमूर्ती डॉक्टर मदन महाराज गोसावी, त्यानंतर हरिद्वारचे महंत, संत साहित्य आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे, संत साहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे, विवेकानंद संस्थेचे साळुंखे साहेब, उजळावया आलो वाटा या ग्रंथाचं मौलिक सहकार्य करणाऱ्या संत साहित्य अभ्यासक डॉक्टर वर्षा तोडमल आणि मित्रहो, पहिलं विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित करण्यामागची भूमिका ही हरिभक्तपरायण डॉक्टर मदन महाराज गोसावी यांची होती. त्यांच्यासोबत बंडोपंत कुलकर्णी होते आणि त्यांनी असं ठरवलं की पहिलं विश्वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापूरला आदमापूरला घ्यायचं. आदमापूरला आमची पहिली मीटिंग झाली, पहिली बैठक झाली आणि त्यावेळी त्याला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला की महाराष्ट्र नव्हे तर भारतातून 250 अभ्यासकांनी आपले इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत अशा भाषांमधले संत साहित्यविषयक लेख पाठवले. आणि मग त्यावेळी असं ठरलं की आता ही जी दिंडी आहे, ही दिंडी आळंदीवरून निघताना, आळंदीवरून प्रस्थान करताना आणि देहूवरून प्रस्थान करताना या दिंडीचं स्वरूप गंगोत्री जमुनोत्रीसारखं जरी असलं तरी पुढे या दिंडीचं स्वरूप हे महासागरासारखं होईल. आणि आज जो महासागर भक्तीचा तुम्ही पाहत आहात त्याचं सर्व श्रेय आमचे मदन महाराज गोसावी आणि आमच्या सगळ्या टीमला जातं. कारण आता ही चळवळ थांबणारी नाही आहे. नोहे एकल्याचा खेळ अवघा मेळविला मेळ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आता काला वाटू एकमेका वैष्णवनिका सकळ. हा जो भक्तीचा काला आहे तो एकमेकांच्या मुखी भरवून आपण विश्वशांतीचा संदेश या संपूर्ण देशाला देण्याची गरज आहे. आणि ती ऐतिहासिक कामगिरी आपल्या मदन महाराज गोसावी सरांनी केलेली आहे. अपार कष्ट घेतलेत त्याच्यासाठी. मग आपली सगळी जी टीम आहे आमची, त्याच्यामध्ये मोहन तिवारी आहेत, रविशेठ पाटील आहेत, अक्षय गोसावी आहेत, जगन्नाथ पाटील तथा बाबा पाटील आहेत, किल्लेदार आहेत,
वागवेकर आहेत, बाळासाहेब काशीद आहेत आणि आमचे संमेलनाचे मार्गदर्शक स्वागताध्यक्ष मोरे सर आहेत. ही चळवळ आता थांबणार नाही आहे. ही दिंडी अशीच पुढे अज्ञातातून ज्ञाताच्या प्रवासाकडे निघालेली आहे आणि हा भक्तीचा मळा जो फुललेला आहे तो असाच फुलत राहणार आहे. आणि हे पहिलं विश्वात्मक संत साहित्य संमेलन ही त्याची पहिली पायरी आहे. जसं आपण म्हणतो ज्ञानदेवे रचिला पाया, तसं मदन महाराजांनी हा पाया रचलेला आहे आणि त्याचा कळस आपल्याला पुढे करायचा आहे. एवढं आश्वासक निवेदन करून मी माझं छोटंसं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर, धन्यवाद. आणि यानंतर अर्थातच आपण सगळे विचार ऐकायला उत्सुक आहोत. ज्येष्ठ साहित्यिका, साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांचे मी टाळ्यांच्या गजरामध्ये अरुणाताईंचं या ठिकाणी स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. संमेलनाचे अध्यक्ष मदन महाराज गोसावी, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले संत साहित्यावर मनापासून प्रेम करणारे आणि त्या भक्तीच्या परंपरेची दिंडी पुढे नेण्यासाठी मनापासून उत्सुक असलेले असे तुम्ही सर्व श्रोते हो. 2-3 मिनिटांच्या मर्यादित वेळामध्ये तुमच्याशी संवाद करण्यासाठी इथे उभी आहे. सकाळपासून म्हणजे पहिल्या सत्रापासून आपण जे ऐकतो आहोत ते संतांचं विश्व एक करण्याचं स्वप्न पुरं करण्यासाठी आपला छोटासा वाटा उचलणारं हे संमेलन आहे. आणि आत्ताच प्रकाश खांडगे म्हणाले तसं त्याचा पुढे महासागर होईल अशी खात्री बाळगणारं संमेलन आहे. ज्ञानदेवांनी ज्या वेळेला गीतेचं तत्त्वज्ञान मराठीत आणण्याचा संकल्प सोडला त्यावेळेला त्यांनीही असं म्हटलं होतं की अगदी छोटा आहे माझी होडी आणि तो महासागर तरून जायचा आहे, पण राजहंसाचं चालणं हे जरी देखणं असलं तरी आपण काही चालूच नाही आहे का, तशा भावनेने ही दिंडी सुरू आहे. फार मोठ्या माणसांनी ही जी एक विश्वात्मकतेची भव्य कल्पना आपल्यासमोर मांडली, त्या कल्पनेला समोर ठेवून आपापल्या परीने आपला वाटा उचलण्यासाठी म्हणून जे प्रयत्न होतात त्यापैकी हा एक मोठा प्रयत्न आहे असं मी मानते. आज सगळं जग एका समृद्ध आभासातून पुढे चाललं आहे. उजेडाचा भास आहे पण उजेड नाही आहे. आनंदाचा सुखाचा भास आहे पण तो अभूतपूर्व अशा कृत्रिमतेने निर्माण केलेला भास आहे. तंत्रज्ञानाचा अद्भुत विकास हे आजचं युगलक्षण आहे आणि यंत्रसंस्कृतीची ही दडपून टाकणारी प्रगती म्हणजे माणसाला हवं असलेलं खरं आंतरिक समाधान नव्हे, शांती नव्हे. हे समजून घेण्याच्या मनस्थितीमध्येच ऐहिकतेमध्ये गुंतलेलं जग नाही आहे. अगदी असा नाही पण मानवजातीचेही पाय लटपटतील असा विपरीत काळ जगामध्ये नांदणाऱ्या अनेक वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये कधी ना कधीतरी आलेलाच आहे. आणि त्यावेळी सामान्य माणसांचा हात धरून त्यांना प्रेमाने जवळ करत जगण्याचा योग्य मार्ग दाखवणारे उदार आणि करुणाघन असे स्त्री पुरुषही पुढे आलेले आहेत ज्यांना आपण संत म्हणतो. भ्रष्ट माणसांची संख्या वाळवीसारखी लाखांनी वाढत असताना माणसांच्या जीवनाची बूज राखण्याची आणि नैतिकतेच्या पायावर त्यांच्या चारित्र्याची घडण करण्याची जबाबदारी आपण होऊन शिरावर घेणाऱ्या संतांची आठवण आज सांस्कृतिकदृष्ट्या एका बाजूनी कंगाल होऊ पाहणाऱ्या काळामध्ये आपण करत राहणं ही जाणत्या माणसांसाठी प्राणवायू इतकी गरजेची गोष्ट झालेली आहे. म्हणून संतांच्याकडे त्यांच्या शिकवणीकडे वळणं
हा प्रतिकामीपणा तर नव्हेच, पण काळाची गरज आहे हे आपण ओळखलं पाहिजे. पण त्याचबरोबर संत विचारांची प्रेरणा सांगणारे इथे अधिकारी माणसं आहेत, त्यामुळे ते मी बोलत नाही. फक्त काळाच्याच संदर्भात असं मला सांगावंसं वाटतं की कृतक किंवा उथळ धार्मिकता आणि आंधळा भक्तिभाव या दोन्ही गोष्टींचे नवे सापळे संतप्रणित मार्गावर चालणाऱ्यांच्यासाठी नव्या युगाने लावून ठेवलेले आहेत. शिवाय कोणत्याही एका विशिष्ट धर्माचं किंवा तत्त्वज्ञानाचं अवडंबर न माजवता जात, धर्म, वंश, प्रदेश या सगळ्यांची कुंपणं संत ओलांडून गेली आणि सत्प्रवृत्त असा जिवंत माणूस संतांनी महत्त्वाचा मानला. म्हणून आजही संत विचार कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही प्रदेशाचा किंवा कोणत्याही वंशाचा, एका वंशाचा, एका धर्माचा, एका जातीचा झेंडा खांद्यावर घेऊन पुढे नेता येणार नाही, नसा नेता कामा नये, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सावध असलं पाहिजे. ज्ञानदेवांनी जे म्हटलं की कर्माचे डोळे ज्ञान ते चोख होवावे, तेव्हा ते कर्माचे डोळे ज्ञानाने चोख करत आपण पुढे गेलं पाहिजे. ज्ञानदेवांचं हे सांगणं ध्यानात ठेवलं पाहिजे आणि खरा धर्म काय याचं यथार्थ ज्ञानही आपण करून घेतलं पाहिजे. संतांनी राजकीय सत्तेला गौण ठरवणारी एक प्रभावी अशी भक्तीची सत्ता उदयाला आणली. जातीवर्णांच्या पलीकडे जाऊन निखळ माणसांच्या अस्तित्वाला प्रतिष्ठा दिली आणि त्यांनी वाङ्मय परंपरेतही मोठं परिवर्तन घडवलं. म्हणजे शास्त्रग्रंथांचं, पांडित्याचं आणि त्याचा आधार घेऊन पसरलेल्या माणसांना गळफास लावणाऱ्या कर्मकांडाचंही अवडंबर त्यांनी दूर सारलं. त्याचं साम्राज्य संपुष्टात आणलं आणि माणसांच्या, सर्वसामान्य माणसांच्या अनुभवाला, त्याच्या बोलीला त्यांनी तिथे प्रतिष्ठित केलं. संतांचं हे कार्य आजच्या लेखक साहित्यिकांनीही नीट समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. त्या वेगळा वापर करून जर बेगडी धार्मिकतेमध्ये आणि दिखाऊ अशा भक्तिप्रेमाच्या प्रदर्शनामध्ये कोणी आपल्याला गुंतवत असेल तर त्याहीपासून सावध राहिलं पाहिजे. ही नव्या युगाची ही गरज आहे हेही इथे सांगावंसं वाटतं. खरं तर भारतीय समाज हा बहुविधतेनं जगणारा एक अतिशय रंगीत आणि रसरशीत असा समाज आहे. त्याला एकात्म करण्यासाठी केवळ अभिजनांचं साहित्य वापरता येणार नाही, अभिजनांचं संचित वापरता येणार नाही, हे संतांनी ओळखलं होतं आणि त्यामुळे लोकसांस्कृतिक परंपरेचा हात धरूनच संतांनी आपल्याला पुढे नेला आहे. इथला समाज, त्याची बलस्थानं, त्याची शक्तिमत्ता संतांनी नेमकी ओळखली आणि दैवतीकरणाची प्रक्रिया कर्मकांडात अडकली तर समाजाची प्रगतीची आणि कल्याणाची गतीच मंदावते, कधीकधी ती नष्टही होते, हे संतांनी समजून घेतलं. म्हणून इथल्या जनसमूहांच्या अस्मिता टोकदार करण्यासाठी नव्हे तर त्यांच्यामधली निर्भय चेतना जागृत करण्यासाठी आणि समाज एकात्म अशा भावनेने विश्वकल्याणाकडे जाण्यासाठी, त्या दिशेने गतिशील करण्यासाठी त्यांनी भक्तीचा महाघोष केला. मला अखेरीला एवढंच सांगायचं आहे की आज सगळं जग सर्वार्थाने एकरूप होऊ पाहतं आहे, जवळजवळ येतं आहे. अशा वेळी हे लक्षात घेऊया की अनेक छोट्या छोट्या जनसमूहांच्या संस्कृती मानव कल्याणाच्या आपापल्या कल्पना घेऊन आजवर वाढल्या. संतांनी त्या कल्पनांना उदार मानवतावादाशी जोडलं. उदारता, सहृदयता, सच्चरित्रता आणि विश्वात्मकता हे संत संस्कृतीचं मोठं देणं आहे. त्यांच्या निर्भय आणि आश्वासक वाणीचा जागर केवळ इथे या व्यासपीठावरच नव्हे तर खऱ्या अर्थाने माणसांच्या मनात सर्वत्र फलदायी करण्यासाठी हे संमेलन यशस्वी हो, एवढीच प्रार्थना. थांबते. धन्यवाद. आणि अरुणाताईंचा आपण पुन्हा एकदा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. अमरवाणी इव्हेंट्स फाउंडेशनच्या वतीने मोहन गोस्वामी यांना मी विनंती करते की विठुरायाच्या मूर्ती आणि आज ज्याचं प्रकाशन झालं तो ग्रंथराज आपण अरुणाताईंच्या हाती या ठिकाणी सुपूर्द करावा. त्याचबरोबर यानंतर पुढील वक्त्यांना आमंत्रित करते. जो ग्रंथराज आत्ता आपण अरुणाताईंना देत आहोत या ग्रंथाचं
स्वरूप हे स्मरणिकेचं असलं तरी त्या पलीकडे जाऊन तो अतिशय संग्राह्य असा ग्रंथ आहे 650 पृष्ठांचा. या ग्रंथात नेमकं काय सामावलं आहे याची माहिती देण्यासाठी मी संत साहित्य अभ्यासक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा पटारे तोडमल यांना पुढील माहितीसाठी इथे आमंत्रित करते. संत परंपरेचा वारसा आणि विठुरायाची प्रसन्न छबी असलेले हे मानचिन्ह आपण या ठिकाणी अरुणाताईंना देतो आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी वर्षाताईंचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आणि त्यांना मी विनंती करते की त्यांनी या ग्रंथाविषयी अधिक माहिती द्यावी. त्यांच्या वक्तव्यापूर्वी त्यांनाही आपण ही मूर्ती या ठिकाणी देऊया. वर्षाताईंना या ग्रंथाच्या संपादनाची मोठी जबाबदारी वर्षाताईंनी सांभाळली, त्यासाठी त्यांचे आभार. त्याचबरोबर अभयराजी साळुंके यांनाही आपण विठुरायाची मूर्ती प्रदान करावी अशी मी मोहन गोस्वामी यांना विनंती करते. आशिया खंडातील अग्रगण्य संस्था मानली गेलेली विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर नगरीचं भूषण आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा सन्मान होत असताना हे स्थापनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष संस्था साजरा करते आहे. त्याहीसाठी सरांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. आणि यानंतर संमेलनाचे या सत्राचे अध्यक्ष अनिलजी सहस्त्रबुद्धे यांनाही आपण ही मूर्ती आणि ग्रंथराज सुपूर्द करूया. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाले आहेत असे बाबा हठयोगी यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळणारे अमरवाणी इव्हेंट फाउंडेशनचे मोहन गोस्वामी यांना मी विनंती करते की आपण बाबा हठयोगी यांना या ठिकाणी सन्मानित करावं. तसंच योगी आशुतोष यांचाही आपण गुरुवर्य योगी आशुतोषजी यांनाही आपण विठुरायाची ही मूर्ती प्रदान करावी अशी मोहनजींना विनंती करते. त्याचबरोबर हरिद्वार येथून इथे आलेले स्वामी विश्वेश्वरानंदजी या ठिकाणी उपस्थित आहेत, पण त्यांच्या सन्मानाकडे आपण लगेच लवकरच वळणार आहोत. आदरणीय आशुतोष योगीजी यांचाही आपण सन्मान करावा अशी मोहनजींना विनंती करते. आणि या सर्व मान्यवरांना आपण ग्रंथराजाची एक एक प्रतही सुपूर्द करणार आहोत. यानंतर या ग्रंथराजाविषयी माहिती देण्यासाठी मी वर्षाताईंना या ठिकाणी आमंत्रित करते. जर अनावधानाने कोणाचं स्वागत राहिलं असेल तर मोहनजी आपण आपल्या देखरेखीखाली ते करावं अशी आपल्याला विनंती आहे. यानंतर वर्षाताईंचं स्वागत करूया. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थितांमधील सर्व मान्यवर सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करते. हरिभक्तपरायण मदन महाराज गोसावी पहिल्या विश्वात्मक साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष आणि आत्ताच ज्या ग्रंथराजाचं प्रकाशन झालं त्याचे ते मुख्य संपादक, या संपादक मंडळाची एक प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर उभी आहे. उजळावया आलो वाटा याबद्दल खांडगे सरांनी थोडं सांगितलं आहे. ग्रंथाबद्दलही थोडी माहिती मिळालेली आहे. मुळात उजळावया आलो वाटा ही संतांची मनोभूमिका आहे. संतांनी काम, क्रोध, मोह, लोभ, मदमत्सर या सगळ्या षड्रिपूंना जिंकून त्यांच्या मनाची ताटी जी आहे, अंतर्मनाची ताटी, ती उजळवलेली आहे आणि तीच ताटी प्रत्येक माणसाची उजळावी म्हणून त्यांनी मोठ्या प्रयत्नानं, कष्टानं या समाजासाठी काम केलं. तीही उजळावया आलो वाटा. तरीही फिरून बीज रुजते पुन्हा नव्याने, तरीही फिरून श्वास रचती सुरेल गाणे,
तरीही फिरून अंत उगमाकडेच वळतो. प्रत्येक जन्मणारा क्षणशेवटास ढळतो. तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो. स्थानबद्धतेच्या आणि टाळेबंदीचा अध्याय चालू असताना, कोरोनाचं सगळं थैमान चालू असताना, निराशाजन्य परिस्थिती असतानासुद्धा सकारात्मक राहावं असं सांगणाऱ्या या सुधीर मोघ्यांच्या ओळी आठवतात. त्याचं कारण या सगळ्या ग्रंथराजाचं काम जे आहे ते या कोविड काळामध्येच सुरू झालं आणि संपलेलं आहे. आणि खरं सांगायचं तर अनेक मान्यवरांनी जसं याच्यामध्ये सहभाग दिला तसा अनेक मान्यवरांपर्यंत या कोविडच्या काळात पोहोचणं अशक्य झालं. त्यामुळे सुद्धा अनेक लेखांचा समावेश या ग्रंथामध्ये करता आला नाही. त्याची खंत ही नक्कीच आहे. मी 2-3 मिनटामध्ये सुरुवातीलाच ग्रंथनिर्मिती पाठीमागचा हेतू, उद्देश, त्याच्या पाठीमागची ग्रंथाची आखणी सांगणार आणि थांबणार आहे. मुळात जागतिकीकरणाच्या आजच्या काळात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासासंदर्भात मध्ययुगीन कालखंड आणि संत साहित्याचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी ते PhDसाठी संशोधन करणारा कुठलाही अभ्यासक हा जो संत साहित्याचा अभ्यास आहे तो त्याला कुठल्या ना कुठल्या वळणावरती करावाच लागत असतो. आपली वाचन संस्कृती रुजावी, अध्ययन, लेखन, संशोधन आणि समीक्षा इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रवेश करणाऱ्यांना एक नेमकं मार्गदर्शन त्याच्यामध्ये मिळावं हा त्या ग्रंथनिर्मिती पाठीमागचा हेतू आहे. या ग्रंथाची आखणी करताना त्याचे 4 भाग केलेले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये. विद्यापीठ पातळीवरती सुद्धा हा संदर्भ ग्रंथ म्हणून एक संदर्भ मूल्य लाभलेला ग्रंथ आहे. आणि विविध धर्म, पंथ, उपपंथ, संप्रदाय, त्यातील तत्त्वज्ञान याचा धांडोळा घेण्याचा जो एक प्रामाणिक प्रयत्न आहे तो या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला आहे. महाराष्ट्रातील अतिशय अव्वल दर्जाच्या वाङ्मयोपासकांनी आपल्या प्रज्ञेनं आणि प्रतिभेनं या ग्रंथाच्या रूपानं विषयाची पायवाट कोरलेली आहे. आणि त्याचा नामोल्लेख करायचा म्हटलं तर विस्तारभयास्तव मी इथे करत नाही, पण अनेक मान्यवरांनी आपलं लेखन त्याच्यामध्ये केलेलं आहे. या ग्रंथामध्ये सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अनेक अभ्यासकांचे लेख कोविड काळात संपर्क न झाल्यामुळे संपादक मंडळाची इच्छा असूनसुद्धा घेता आले नाहीत. काहींचे लेख हे जरा कालांतरानं मिळाल्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करता आलेला नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. कारण संपादक हा मुळात सांस्कृतिक अस्तित्वाचा महत्त्वाचा घटक असतो. तो फक्त संपादकीय प्रक्रिया करत नाही तर सांस्कृतिक प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले अडथळेसुद्धा दूर करत असतो. आणि असे अनेक अडथळे मुख्य संपादकांना, संपादक मंडळाला येत असतानासुद्धा त्या अडथळ्यांची शर्यत पार पडून हा ग्रंथ आज निर्माण झालेला आहे. संत साहित्याचा अभ्यास हा केवळ शब्दांचा अभ्यास नाही आहे, तर तो विश्वाच्या कल्याणाची भावना नंदादीपासारखी सतत तेवत ठेवणाऱ्या संतांचा तो भावोत्कट असा उद्गार आहे. आणि या भावोत्कट उद्गाराला साधनेचं, निष्ठेचं आणि श्रद्धेचं बळ लाभलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोपसाळीचे शेतामध्ये शेतकरी लावतो, गुणगुण करतो रोपासंगे गाणे ही रुजवतो. इतक्या सुंदर भावनेनं मुख्य संपादक आदरणीय गोसावी महाराजांनी हा पर्वत सगळा करांगुळीवर उचलला आणि त्याला अनेकांचं पाठबळ आणि हाताच्या आमच्या अंगुल्यांचा भार लागला आणि मग हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणखीन सांगावं वाटतं की या ग्रंथामुळं भाषेबद्दलचं प्रेम सगळीकडं रुजावं हा त्यामधला महत्त्वाचा हेतू. आपल्या भाषा या आपल्या पूर्वजांचे निश्वास आहेत, पूर्वजांच्या आत्म्याचे निश्वास आहेत. भाषा ही सर्वस्पर्शी आहे. सांस्कृतिक परंपरा तिने जपली आहे. व्यक्तीसाठी ती भावजीवनाचं अस्तर आहे. समाजासाठी संस्कृतीचे वाहक आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटले, जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाश तैलोक्य थोकडे, शब्दांची व्याप्ती तेणे पाडो अनुभवावी. या ओवीतील दृष्टांतातून ज्ञानेश्वरांनी भाषेतील प्रकाश तत्वाचं सूचन केलेलं आहे. आणि आपली भाषा ही आपली चौथी मूलभूत गरज आहे. आणि म्हणून असे माऊली माय बोली मराठी, तिच्या स्पंदनांचा लळा लागू दे, जरी जिंकल्या अमृताते ही पैजा, तिच्या वंचनेच्या झळा थांबू दे. असे आमुची अस्मिता ती खरी, अन करू मान सन्मान प्राणावही,
तिच्या पालखीचे आम्ही भारवाही सुखाने करू अंतीची चाकरी. इतकी प्रामाणिक अपेक्षा या भाषेसाठीच्या भाषांच्या प्रेमापोटी हा ग्रंथ निर्माण केला गेलेला आहे. फुलामध्ये सुगंधी गुलाब की केवडा, तीर्थात श्रेष्ठ प्रयाग की काशी, हे एक वेळनं सांगणं कठीण आहे. पण माणसाच्या बुद्धीनंच उभारलेला सर्वात श्रेष्ठ स्तंभ हा वाङ्मयाचा आहे. खांडेकर असं म्हणतात, सरस्वतीच्या कृपाप्रसादाचा असो अगर निसर्गाची योग्य ती योजना, तलवार आणि नांगर यापेक्षा टिचभर लेखणीच अधिक श्रेष्ठ ठरत असते. रणांगणावरील रक्ताचे पूर काही पावसाळे आले नाहीत तोच ओसरून जातात, पण कागदाच्या कप्त्यावरील शाई चाडा शेकडो उन्हाळे गेले तरीसुद्धा ओलाच राहतो. सोन्याची तागडी मालकाच्या पश्चात मातीमोल होते, पण लाकडाच्या लेखणीतून उभं राहिलेलं नरसिंहाचं रूप ते मात्र देव्हाऱ्यात जाऊन बसतं. सांगायचं तात्पर्य, लेखणीची पिकं ही कधीच नष्ट होत नाहीत. तर इतक्या सुंदर अशा ग्रंथाला तुम्ही सगळ्यांनी विकत घेऊन आवर्जून वाचावा अशी मी विनंती करते. ग्रंथपूर्तीसाठी अनेकांचे हातभार लागले. डॉक्टर प्रकाश खांडगे, मोहन तिवारी गोस्वामी, सविता शिवदे गोसावी यांचा तर हातभार खूप मोठा आहे. विस्तार भयास्तव सगळ्यांची नावं घेत नाही, पण मुख्य संपादकांच्या वतीनं आणि अमरवाणी फाउंडेशनच्या वतीनं मान्यवर लेखक, संपादक मंडळ, कार्यकारी संपादक या साऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानते. अक्षरांना उत्तम निर्मितीच्या कोंदटबाट बसवणाऱ्या संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार यांचेही आभार मानते. आणि ज्यांच्या लेखांचा यामध्ये समावेश करता आला नाही त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करते. तुम्ही सगळे हा जो लेखनाचा, ग्रंथाचा संत अंतपर्यंत ज्यांनी सत्स व्रत घेतलं ते संत, आणि ज्यांची उजळा वया आलो वाटा ही मनोभूमिका आहे, तो हा संत ग्रंथ आवर्जून वाचाल, त्याचं स्वागत कराल अशी अपेक्षा करते. आणि मी थांबते. मनापासून धन्यवाद. धन्यवाद वर्षाताई. आणि यानंतर आजच्या पुरस्कार सोहळ्याकडे आपण वळतो आहोत. खरं तर हा पुरस्कार सोहळा आपल्याचसाठी सन्मान सोहळा आहे, प्रेरणादायी असा सोहळा आहे. कारण ज्या संत श्रेष्ठांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत ते हा सन्मान स्वीकारत आहेत, हा आपल्यासाठी बहुमान आहे. पहिला जो पुरस्कार आहे तो आहे संत शिरोमणी पुरस्कार. आणि या पुरस्काराचे या पहिल्या संत साहित्य संमेलनाचे मानकरी आहेत शांतीब्रह्म हरिभक्तपरायण मारुती महाराज कुरेकर, आळंदी येथून. आळंदीपासूनच खरं तर या सगळ्या परंपरेची सुरुवात होते. आणि याच पवित्र भूमीत ज्यांचा जन्म लाभला, आपल्या वडिलांपासून मिळालेला हा कीर्तन परंपरेचा वारसा ज्यांनी जपला आहे, अभंग गायन असेल, मृदंग वादन असेल, सद्विचार आणि सदाचार असेल, यांचा आदर्श आपल्या विद्यार्थ्यांसमोर ठेवत गेली 50 वर्ष अध्यापनाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ ज्यांच्या रूपाने आपण अनुभवतो आहोत, असे शांतीब्रह्म हरिभक्तपरायण मारुती महाराज कुरेकर. काही अपरिहार्य कारणांमुळे ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, परंतु मी आदरणीय बाळासाहेब काशीद यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारावा. या ठिकाणी खास हरिद्वारवरून उपस्थित झालेले आखाडा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय बाबा हठयोगी यांना मी विनंती करते की उत्तर प्रदेशातही संताची एक मोठी परंपरा आहे आणि महाराष्ट्रातही, तर या परंपरेचा सन्मान करावा असा एक वेगळा योग या निमित्ताने साकार होतो आहे. संत शिरोमणी पुरस्कार मी आदरणीय बाबा हठयोगी यांना विनंती करते, गुरुवर्य आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावा. गुरुदेव जी के बहुत बहुत आभार हमारी विनती को मान देने के लिए. शांति ब्रह्म हरिभक्तपरायण मारुती महाराज कुरेकर, पावन क्षेत्र आळंदीचे मारुती महाराज आपणा सगळ्यांना सुपरिचित असं व्यक्तिमत्व, आज त्यांना आपण संत शिरोमणी पुरस्काराने सन्मानित करतो आहोत. त्यांचा हा पुरस्कार बाळासाहेब काशीद यांनी स्वीकारला आहे. यानंतर विश्वात्मक संत जीवन गौरव पुरस्कार, आणि या पुरस्काराचे या पहिल्या वर्षाचे मानकरी आहेत हरिद्वारवरून या ठिकाणी खास उपस्थित झालेले महंत ऋषीश्वरानंदजी. महंत जी आपका बहुत बहुत स्वागत. और महंत जी के बारे में मैं क्या परिचय दूँ खुद. इस सत्र के अध्यक्ष अनिल जी सहस्त्रबुद्धे जी से मैं विनती करती हूँ कि कृपया वो महंत जी को यहाँ पर सम्मानित करें. खास हरिद्वारच्या पावन भूमीतून
आपल्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा घेऊन या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे असे विश्वात्मक संत जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी महर्षी ऋषीश्वरानंदजी यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहोत. त्यांना जे मानपत्र आपण प्रदान करतो आहोत, उत्तर भारत की विख्यात संस्था श्री चेतन ज्योति आश्रम भारतीय सनातन संस्कृति का केंद्र बिंदु है. श्री गरीबदासी परंपरा में पूज्य स्वामी दयालु स्वामी जी महाराज श्री के कृपा पात्र सुयोग्य शिष्य स्वामी आनंद प्रकाश जी महाराज द्वारा स्थापित श्री चेतन ज्योति आश्रम सनातन संस्कृति के संवाहक संवर्धन का प्रमुख केंद्र है. इस पवित्र संस्था के संचालक परम स्वामी चेतनानंद जी महाराज के बाद सर्व सहयोगी मिलनसार स्वामी वागीश्वरानंद जी महाराज रहे हैं. वर्तमान में उन्हीं की सुयोग्य कृपा पात्र शिष्य धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, राजनीतिक और विभिन्न क्षेत्रों में सफल अभियंता के रूप में जिनका योगदान रहता है, ऐसे परम श्रद्धेय सरल महाराज त्याग एवं विनम्रता की प्रतिपूर्ति महंत ऋषीश्वरानंद जी महाराज अपने आप में एक अलौकिक व्यक्तित्व है. उन्हें इस मंच पर सम्मानित करते हुए हमें ही बहुमान का इस लाभ हुआ है. बहुत बहुत आभारी है. धन्यवाद. यानंतर आपण या उद्घाटन सत्राच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतो आहोत. खरं तर अनेक पुस्तकांचं ग्रंथदालन या ठिकाणी सजलेलं आहे. त्यातील काही ग्रंथांचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते व्हावं अशी ही योजना होती, परंतु कार्यक्रमात वेळेचा जो आपल्याला अभाव आहे, भोजनाची वेळ झालेली आहे, त्यामुळे आपण थेटपणे अध्यक्षीय भाषणाकडे वळूया अशी मी मान्यवरांची अनुमती घेऊन पुढे जाते आहे. डॉक्टर अनिलजी सहस्त्रबुद्धे लोकसाहित्याचे अभ्यासक, साहित्यिक आणि पेमराज चारडा कॉलेजचे माजी प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असणारं व्यक्तिमत्व, लोककलांचा, लोकसाहित्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याचा वसा ज्यांनी तरुणाईला दिला असे ज्येष्ठ अध्यापक, समीक्षक डॉक्टर अनिलजी सहस्त्रबुद्धे यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं. याबद्दल आभार व्यक्त करून मी त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करते. विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण मदन महाराज गोसावी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, मंचावर लोकसाहित्य आणि संत साहित्याच्या विशेष अभ्यासक, संशोधक उपस्थित आहेत, डॉक्टर अरुणा ढेरे, आणि सर्व पूजनीय, आदरणीय, वंदनीय मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर. माऊली ज्ञानेश्वरांनी मराठी मातीमध्ये विश्वात्मक भूमिकेचा पाया घातला. खरं तर तो ऋषीमुनींनी केव्हाच घातलेला होता, पण पुन्हा एकदा त्या ऋषीमुनींच्या वाटा उजळण्यासाठी ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं आणि एक प्रकारे विश्वात्मक भूमिकेचा पाया घातला, वाट तयार केली. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया असं म्हणत ज्ञानोबारायांनी प्रशस्त केलेली वाट एकदा उजळली. न्यायमूर्ती मदन महाराज गोसावी, डॉक्टर सदानंद मोरे, अरुणाताई यासारख्या सर्व विचारवंतांच्या लक्षात हे आलं की अलीकडच्या विशेषतः विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये अतिशय उपेक्षा संत साहित्याची आणि या विचाराची होते आहे. आपण निरनिराळ्या कारणाने परस्परांपासून खूप दूर जातो आहोत आणि ते जर पुन्हा एकदा वळणावर आणायचं असेल तर ही मळलेली वाट उजळली पाहिजे. या दृष्टीने हे विश्वात्मक संत साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलं. मी या सर्वांचे, सर्व आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.
मला या ठिकाणी या विशेष पुरस्कारांच्या सत्रामध्ये सन्माननीय अध्यक्ष म्हणून भूमिका बजावण्याचं भाग्य लाभलं, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार मानतो आणि माझं अध्यक्षीय भाषण थांबवतो. धन्यवाद.